मुलांचं करिअर काउन्सिलिंग करत असताना पालकांशी आम्ही ज्यावेळेस गप्पा मारतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की काही पालक असे असतात की मुलाला आम्हाला इंजिनियर करायचं आहे. ओके फाईन, मुलाला इंजिनियर करायचं एवढाच दृष्टिकोन असतो. बरं, मुलाला इंजिनिअरिंग कोणत्या साईडला, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे? इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, राईट, सॉफ्टवेअर आहे, वगैरे वगैरे. सो बघा, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा जर विचार केला तर दोन्ही इंजिनिअरिंगच आहे, पण दोन्ही एकमेकांना एकदम भिन्न आहेत. मेकॅनिकल आणि सिव्हिलचा विचार केला दोन्ही भिन्न आहेत. बरं, इंटिरियर डिझायनिंगचा आणि मेकॅनिकलचा विचार केला तरी अगदी भिन्न आहे, पण ठीक आहे, ते एकाच कक्षेमध्ये मोडतात, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मोडतात. मग आपण नक्की निर्णय कसा घेणार आहोत? समजा आपल्या मार्कांच्या आधारे आपण जी काही कॉलेजला प्रेफरन्स लिस्ट टाकली होती त्याच्या माध्यमातून आपल्याला समजा मेकॅनिकलचं मिळून गेलं ॲडमिशन, आणि लास्ट राऊंडला मेकॅनिकल ॲडमिशन मिळून गेलं. आत्ता आपण काय करणार आहोत? समजा मुलामध्ये इंटिरियर डिझायनिंगची कॅपॅसिटी म्हणजे टॅलेंट आहे, पण त्यांना फील्ड कुठलं मिळालं? मेकॅनिकल. मग काय केलं पाहिजे पालकांनी? आणि त्यावेळेला गोंधळून न जाता अगोदरच त्याचा निर्णय घ्यायचा असतो. आणि हा निर्णय कसा घ्यायचा असतो ते जर जाणून घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही संपर्क करा DMIT काउन्सिलिंगच्या माध्यमातून. आम्ही तुम्हाला सांगू की ॲक्च्युली हे अगोदरच कसं तुम्हाला निर्णय घेता येतील, त्याच्या आधारे कॉलेजमध्ये जाऊन प्रेफरन्सेस कसे द्यायचे. राईट, संपर्क करा.